नमस्कार मित्रांनो, मी महेश कोकडे. आज मी आणि माझा मित्र आम्ही दोघंजणं चाललो आहे रुद्रेश्वर आणि श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी असलेलं मायंबा येथे दर्शन घेण्यासाठी. मिरीमधून सरळ आल्यानंतर राईट साईडला टर्न घेतल्यावर तिसगाव अहिल्यानगर रोड लागतो. तर तिसगावमधून रुद्रेश्वर फाटा अंदाजे 10 किलोमीटर असेल. 10 किलोमीटर सरळ पुढं आलं का डाव्या बाजूला रुद्रेश्वर मंदिराची कमान लागते. डाव्या बाजूला त्या कमानीतून आतमध्ये घुसल्यावर सरळ सरळ आपण रुद्रेश्वरमध्ये जातो. रुद्रेश्वर फाट्यापासून काही 8 किलोमीटर रुद्रेश्वर आहे. रुद्रेश्वराचं दर्शन घेऊन आपण मायंब्याला जाणार आहे. दोन तीन दिवसापूर्वीच महाशिवरात्री होती. इथून राईट टर्न मारल्यावर आपण मायंब्याला जातो. आणि इथली मान्यता अशी आहे का, इथलं जे शिवलिंग आहे का ते स्वयंभू शिवलिंग आहे. आणि दर महाशिवरात्रीला इथल्या शिवलिंगाचा आकार थोडा वाढतो. नमस्कार मित्रांनो, मी महेश कोकडे स्वागत करतो तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो आहे रुद्रेश्वरला आणि इथून जाणार मायंब्याला. दर्शनाची रांग खूप मोठी होती, त्याच्यामुळं आम्ही मुख दर्शनच घेतलं. दर्शनाच्या रांगेत जर थांबला असतो तर पुढं आम्हाला उशीर झाला असता. इथंच आम्ही 2:30 वाजता पोहोचलो होतो. इथं मुख दर्शन घेतलं. पावसाळ्यात इथलं वातावरण खूप भारी असतं. हा मायंब्याचा घाट थोडा डेंजरच आहे. घाट चढून वरती आल्यावर डाव्या बाजूला सावरगावची कमान आहे. त्या कमानीतून आपण डायरेक्ट आतमध्ये गेल्यावर सरळ जावं लागतं. सव्वा 3 वाजता आम्ही इथं पोचलो. भरपूर गर्दी होती आणि दर अमावास्येला इथं एवढीच गर्दी असते. एकदम पार्किंग अशी फुल भरलेली होती. मंदिराचं काम पण चालू आहे तिथं.
दर आमाशाला यात्रा भरते इथं. आता लागलोय दर्शनाच्या रांगेत. माहिंबे येते अंदाजे 1-1.5 तास लागेल इथं दर्शनाला. गर्दी बघता. तुम्ही पण ऑनलाईन दर्शन घ्या. यात्रा फिरत असताना आम्हाला एक शिवकालीन संवाद पाहायला भेटला. हा इथे शिवकालीन संवाद. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा.